नमो नमः छात्राः. आपल्याला पुढच्या धड्याला सुरुवात करायची आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला मी अजून एक शब्द पाठ करायला देणार आहे आणि तो आहे तुमचा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नाम नदी. पश्यन्तु दीर्घ इकारान्तं स्त्रीलिंगं नाम नदी. अत्र वर्णविग्रह अस्ति हलन्त न अधिक अ हलन्त द अधिक दीर्घ ई. म्हणजेच काय तर न दी वेलांटी दुसरी आहे की नाही, त्यामुळे हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आपल्याला पाठ करायचा आहे. बघा, अहम प्रथमं पठामि तदनंतरम गायामि. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल की शब्द आता इथं दीर्घ इकारांत आहे, पण इथं कुठे ऱ्हस्व इकारांत शब्द दिसतोय का तुम्हाला? हा पण इथे. त्यामुळं फक्त संबोधन एक वचनाला इथे वेलांटी पहिली तुम्हाला दिसतीये. ओके, बाकी सगळीकडे वेलांटी दुसरीच आहे. म्हणजे लिखाणात चूक होणार नाही म्हणून तुमच्या लक्षात आणून दिलं. कळालं? म्हणजे बघा तुम्ही की समजा आता मला म्हणायचं मी वासंती या नावाच्या मुलीला हाक मारते, ए वासंती इकडे ये. मी तिला हाक मारली म्हणजे ते संबोधन झालं. मग संस्कृतमध्ये लिहिताना मी कसं लिहिणार? बघा, हां, वासंती अत्र आगच्छ. मग लिहिताना वासंतीला मी वेलांटी पहिली देणार आहे. मग हा ती तर अंतीमधला अंती नाही आहे बरं का. तर हा वासंती या हे जे मुलगी आहे तिला हाक मारताना संबोधन याचा वापर मी केला. इथे वेलांटी पहिली आहे कारण वासंती शब्द नदीसारखा चालेल, हो की नाही? येते लक्षात? म्हणून इथे लिहिताना वेलांटी पहिली असणार आहे, असा त्याचा वापर असतो. आलं लक्षात? मग आता प्रथमम अहम गायामी शृणोतु एकाग्रचित्तेन शृणोतु. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम. बघा तुम्ही, मी जे नेहमी तुम्हाला सांगत आलेले ना, देव वनमाला हे शब्द आता हळूहळू पाठ करून तुम्ही आता कवी त्यानंतर मती हे दोन शब्दसुद्धा पाठ केलेले आहेत आणि आता नदी शब्द पाठ करताय. वारी पण झाला आपल्यामध्ये, बरोबर आहे? बघा तुम्ही, नदीभ्याम नदीभ्याम वारीभ्याम कविभ्याम नद्योः कव्योः नदीभिः नद्यभ्यः नदीनां नदीषु. प्रत्येक तेच आहेत. त्यामुळे हे पाठ केले म्हणजे लक्षात ठेवायचे. आता हे तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन, षष्ठी सप्तमी द्विवचन, नंतर ही बहुवचनाची रूपं हे एकदा लक्षात घ्या. इथे हीच रूपं असतात. भ्याम 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 प्रत्यय लागतो, बेह 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 प्रत्यय लागतो, नाम प्रत्यय लागतो, शू प्रत्यय लागतो, उकार पहिला असतो. कळतंय? मग आता इथे फक्त लक्ष द्या तुम्ही. पाठ करताना फक्त लक्ष कुठे देणार आहेत तर एकवचनाच्या रूपांकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला इथे सुद्धा पहा, द्वितीयेला हलंत म असतो, तृतीयेला कविना नद्या मत्या. इथे तुम्हाला सारखेपणा दिसेल, पण मी आत्ता सांगणार नाही, थोडंसं अजून काही दिवस गेल्यानंतर सांगेल. त्यामुळं पाठ करताना इथे लक्ष द्या फक्त आणि ह्या दोन गोष्टींकडे. बाकी सगळीकडे सारखेपणा दिसतो. त्यामुळं म्हणत असताना डोळ्यासमोर चार्ट आणा, तालिका आणा आणि भ्याम प्रत्यय कुठे बिही कुठे हे लक्षात ठेवा. म्हणजे मग पाठांतर सोपं जातं. घोकमपट्टी करायचीच आहे, पर्याय नाही आहे त्याला, पण समजून उमजून केली ना तर त्याला ती मदत होते. आलं लक्षात?
मग नदीनुसार चालणारे शब्द कोणकोणते आहेत बघा. जननी, कुपी, जननी, कुपी, नारी, युवती, नगरी, मही, मही म्हणजे पृथ्वीवर का. त्यानंतर वापी, लेखनी, अंकनी, सम्मार्जनी, रुक्मिणी, घटी, नखकृतंती, नखकृंतनी, सरस्वती, स्थाली, दासी इत्यादी. शब्द लक्षात आला. पुन्हा एकदा म्हणून दाखवते. नदी, नद्यौ, नद्यः प्रथमा, नदीं, नद्यौ, नदीः द्वितीया, नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया, नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः चतुर्थी, नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः पञ्चमी, नद्याः, नद्योः, नदीनां षष्ठी, नद्यां, नद्योः, नदीषु सप्तमी. हे नदी, हे नद्यो, हे नद्यः संबोधनम. त्यामुळे वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. कळालं. आपल्याला एका पाठांतराला 3 दिवस पुरेसे असतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या इथे तुम्हाला मी आता राहिलेल्या संख्या दाखवते. लक्षात घ्या. आता आपण 10, 20, 30, 40, 50 नाम दश, विंशतिः, 30, 40, 50 ह्या संख्या आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आपल्याला आता या पुढच्या संख्या शिकायच्यात. म्हणजे 51 ते 100. मग आता हे करत असताना आता तर मी वाचून दाखवणार आहे, पण लक्षात कशा ठेवायच्या त्याची एक सोपी युक्ती तुम्हाला सांगणार आहे. बघा. 51 150, 52 250, 53 350, 54 450, 55 550, 56 650, 57 750, 58 850, 59 950 किंवा 59. आपण 59 म्हणतो की नाही, तर 59 न म्हणजे नाही, षष्ठीला 1 कमी म्हणजे 59. 59 60 षष्ठी, षष्ठी 61 61, 62 द्विषष्ठी, 63 त्रिषष्ठी, 64 चतुष्षष्ठी, 65 पंचषष्ठी, 66 षट्षष्ठी, 67 सप्तषष्ठी, 68 अष्टषष्ठी, 69 नवषष्ठी किंवा 69 70 सप्ततिः, 71 एकसप्ततिः, 72 द्विसप्ततिः, 73 त्रिसप्ततिः, 74 चतुस्सप्ततिः, 75 पंचसप्ततिः, 76 षट्सप्ततिः, 77 सप्तसप्ततिः, 78 अष्टसप्ततिः, 79 नवसप्ततिः किंवा 79. न ला पुढे अ आला ना म्हणून तो ना दिसतोय पहा. 80 अशीतिः, 81 एकाशीतिः. तर सगळीकडे अ आला ना, संधी दिसतोय पहा तुम्हाला इथे सगळीकडे. 81 82 द्व्यशीतिः, 83 त्र्यशीतिः, 84 चतुर्शीतिः, 85 पंचाशीतिः, 86 षडशीतिः, षडशीतिः, 87 सप्ताशीतिः, 88 अष्टाशीतिः, 89 नवाशीतिः किंवा 89 90. 91 एकनवतिः, 92 द्विनवतिः, 93 त्रिनवतिः, 94 चतुर्नवतिः, 95 पंचनवतिः, 96 षण्णवतिः, 97 सप्तनवतिः, 98 अष्टनवतिः, 99 नवनवतिः किंवा 100 आणि 100. कळालं. मग आता हे लक्षात ठेवण्याची एक सोपी युक्ती तुम्हाला सांगते. बघा आता जसं तुम्हाला 50, मग 51 52 53 51 सॉरी 61 61 62 मी मागच्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला की पुढे 40 30 पासूनच खरं तर पुढे 30 40 50 60 70 80 90 असे क्रमाने फक्त एवढे लक्षात ठेवा. षष्ठी इथं वरती 50 दिलेलं वरती आहे बघा. 85 षष्ठी, सप्ततिः, अशीतिः, 90. हे शेवटचे फक्त
60 70 80 90 एवढे लक्षात ठेवले ना तर हे वरचे सगळे लिहिता येतील बघा. आता इथं पंचाशत आहे बघा. 1 पंचाशत, द्वि पंचाशत, त्रि पंचाशत, चतुष पंचाशत. आता चतुहू शब्द असतो ना ते इथं संधी असतो. अजून संधी तुम्हाला सगळे झाले नाही आहेत. मग असे काही वेगळे शब्द आहेत तेवढे फक्त पाठ करा. चतुष पंचाशत, पंच पंचाशत, षट पंचाशत, सप्त पंचाशत, अष्ट पंचाशत, नव पंचाशत. कळालं का? मग षष्टी पाठ केलेला आहे तुम्ही. पुढं एकषष्टी ही, द्विषष्टी ही, त्रिषष्टी ही. बघा पुढे नवषष्टी ही, सप्तती ही पाठ केला आहे. एकसप्तती ही, द्विसप्तती ही, त्रिसप्तती ही, नवसप्तती अशिती पाठ केला आहे. एकाशिती ही. आता इथे संधी आहेत. तुम्ही अजून लहान आहेत म्हणजे 8वीलाच आहेत ना. अजून संधी तुम्हाला सगळे माहिती नाही आहेत म्हणून तुम्हाला इथे थोडंसं लक्षात यायला त्रास होईल. मग हे पाठ करा किंवा मग आता संधी समजून घ्या पण मग पाठांतर जास्त सोपं पडेल. परत पुढे पहा. नवती ही, एकनवती ही, द्विनवती ही, त्रिनवती ही, नवनवती ही. कळालं का? म्हणजे पाठांतर आणि हे काही हिंट्स या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला संख्या समजायला सोपं जाईल. आपल्याला 1 ते 100 संख्या आहेत 10वीपर्यंत. कळालं? 1 ते 50 तुम्ही आधी शिकलात. आता राहिलेल्या 51 ते 100. मग आता काय करायचं? आपल्या वहीमध्ये हे सगळं लिहून काढायचं. नदी शब्द तर लिहिणारच आहात शिवाय 51 ते 100 लिहून काढा. आणि मी सांगितलं त्या पद्धतीने बघा. हे वरचं पाठांतर आणि हे एवढं पाठांतर करा म्हणजे मधलं येईल. आणि 80च्या पुढे 81 पासून 89 पर्यंत म्हणजे हे 5-6 शब्द आणि हे 10 शब्द असे 20 एक शब्द पाठ केले तर अख्ख्या 1 ते 100 तुमचं छान पाठ होऊन जाईल. आलं लक्षात? तर मग चला तयार व्हा. आपण आता वापरायला पण सुरुवात करू म्हणजे मग ते लक्षात येईल. असंही मी वापरतेच पण आता तुम्हीही माझ्याबरोबर वापरू शकाल. ओके. तर अत्रैव अहं विरमामि पुनर्मिलामः. शुभं भवतु.